8 साल का था तब देखा था, अब 32 साल का हुआ है हुजूर। मग जाओ उसके सामने, एका झपक्यात उलटा करेल। महाराष्ट्रात रक्त है, लई भयानक है हुजूर। हमने देखा है उसको, उंटाला बांधून फरफडत आणला ना, रक्त बंबाळ देह झाला। आई खरंच सांगू का हो, 40 दिवस देह फाडला महाराजांचा। तुमच्या सारख्या हळदीत लावायला पाहिजे होती। या सैतानाने मिठाचं पाणी वतलं महाराजांच्या अंगावर, पाण्यातून मासा बाहेर यावा नाही, आता तडफडला असता राजा। एक एवढा बी हल्ला नाही। महाराणी सईबाई म्हणती माझा संभाजी छावा आहे। छावा चित्रपट आता आला, मी 15 वर्ष पोटतिडकीने छावा सांगतो, आणि महाराणी सईबाई सांगतात ओ संभाजी राजे, छावा झुकत नाही बरं का कुणासमोर। छावा झुकला की धर्म संपला संभाजी राजे। असे समोर होते औरंगजेबाच्या समोर। ये आंखें सताती हमको है, क्या हम में से कोई ऐसा ए निकम्मो, और देखो इसका जज्बा, अल्लाह ए परवरदिगार, अरे एक तो ऐसा संभाजी हमारे जनान खाने में देते, पूरी दुनिया पे राज करते हम। औरंगजेब, अरे तुझ्याकडे कसा संभाजी राजा जन्माला, तू काही येडा आहेस का रे बाबा। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुळशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी यायचा बाप व्हावा, याचा वंशमुक्ती सुनावा। महाराज खऱ्या अर्थानं ते रक्त जसं होतं महाराष्ट्रासाठी सळसळणार, भगव्याची आग धमक होती मस्तकात। मला खरं सांगाव, 40 दिवस देव फाडल्यावर मिठाचं पाणी टाकलं, काय वाटलं असं महाराजांना। रडत नव्हते महाराज। महाराज सांगतात या पाना फुलांना माहिती नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय, या नद्या नाल्यांना पूर आलाय आणि त्यांना माहिती नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय। पकडलेच गेले नसते राजे, आपल्या माणसाने फितुरी केली। आपली माणसं मोठी करा, आपली माणसं मोठी केल्यानंतर आपण मोठे होत असतो गड्या। आता हे कार्याला तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कुठला प्रचार करण्यासाठी, आम्ही कुठला प्रचार करण्यासाठी आलो। ही आमची दोन्ही लेकरं, त्यांना यश दिलं, पुढच्या वर्षी अजून